नमस्कार, सिंपल रेसिपी चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण उपवासाची इडली करणार आहोत। त्यासाठी एक वाटी वरीचे तांदूळ घेतलेत। बऱ्याच ठिकाणी याला भगरे म्हणतात। वरीचे तांदूळ निवडून घेतलेत, त्याच्यामध्ये खडे असतील ते काढून टाकायचेत। कोरड्या फडक्याने पुसून घेतलेत। पाव वाटी साबुदाणा घेतलाय। साबुदाणा कोरड्या फडक्याने पुसून घेतला। मिक्सरच्या भांड्यामध्ये पाव वाटी साबुदाणा टाकते। मिक्सरमध्ये वाटून घेऊया। साबुदाण्याचं टेक्स्चर रवाळ झालं पाहिजे। साबुदाणा मिक्सरमध्ये वाटून घेतलाय। खूप बारीक पावडर करायची नाही, असं रवाळ टेक्स्चर झालं पाहिजे। त्याच्यामध्ये एक वाटी भगर टाकते। मिक्सरमध्ये वाटून घेऊया। साबुदाणा आणि भगर मिक्सरमध्ये वाटून घेतले। खूप बारीक पावडर करायची नाही, थोडं जाडसर ठेवायचं। अशा पद्धतीने रवाळ टेक्स्चर झालं पाहिजे। आता आपण याच्या इडल्या करायला घेऊया। आपण तयार केलेल्या पिठापैकी एक वाटी पीठ घेतलंय, बाउलमध्ये टाकते। अर्धी वाटी दही घेतलंय। दही फ्रेश घ्यायचंय, खूप आंबट नाही घ्यायचं। सर्व मिक्स करून घेऊया। अर्धी वाटी पाणी घेतलंय, आपण आवश्यकतेनुसार टाकायचंय। पाव वाटी पाणी मी टाकलंय। मिक्स करूया। याच्यातलं थोडं पाणी टाकते, उरलेलं पाणी टाकून देते। सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊया। एक वाटी पिठासाठी अर्धी वाटी दही आणि अर्धी वाटी पाणी लागले। पीठ मिक्स करताना पाणी थोडं थोडं टाकायचंय, एकदम टाकायचं नाही। पीठ छान मिक्स करून घेतलंय। अशा पद्धतीचं बॅटर झालंय। आता हे पीठ मी 5 ते 10 मिनिटं झाकून ठेवते। गॅसवर स्टीमरमध्ये इडली वाफवण्यासाठी पाणी गरम करायला ठेवलंय। इडलीच्या स्टँडला आपण तेल लावून घेऊया। आपली उपवासाची इडली आहे म्हणून मी शेंगदाण्याचं तेल लावते। तुम्ही साजूक तुपही लावू शकता। तेल सर्व बाजूने व्यवस्थित लावून घ्यायचंय, म्हणजे इडली पटकन निघते। 10 मिनिटं झाली आहे। पीठ बघूया। पीठ छान भिजले, थोडंसं घट्ट झालंय। चवीनुसार मीठ टाकूया। मिक्स करून घेऊया। याच्यामध्ये छोटा अर्धा चमचा इनो टाकते। इनोच्या ऐवजी तुम्ही पाव चमचा खायचा सोडाही टाकू शकता। इनो ॲक्टिवेट होण्यासाठी थोडंसं पाणी टाकते। सर्व मिक्स करून घेऊया। ही प्रोसेस पटापट करायची आहे। अशा पद्धतीचं बॅटर झालं पाहिजे, खूप पातळ नाही करायचं। इडलीच्या स्टँडमध्ये बॅटर टाकून घेऊया। बॅटर खूप नाही टाकायचं, इडली फुलायला थोडी जागा ठेवायची। इडलीच्या स्टँडमध्ये सर्व बॅटर टाकून घेतले। आता ही इडली आपण वाफवायला ठेवूया। स्टीमरमध्ये पाणी छान उकळलंय, इडली वाफायला ठेवूया। याच्यावर झाकण ठेवते। 8 ते 10 मिनिटं मीडियम गॅसवर इडली वाफवून घेऊया। इडली वाफेपर्यंत इडली बरोबर खाण्यासाठी चटणी करून घेऊया। 2 चमचे ओलं खोबरं घेतलंय। ओलं खोबरं तुकडे करून घेतलंय। एक हिरवी मिरची घेतली आहे आणि 2 चमचे भाजलेला शेंगदाण्याचा कूट घेतलाय। शेंगदाण्याच्या कुटाच्या ऐवजी तुम्ही भाजलेले शेंगदाणे घेऊ शकता। थोडंसं पाणी टाकून मिक्सरमध्ये सर्व वाटून घेऊया। मिक्सरमध्ये चटणी वाटून घेतली आहे। याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकते। मीठ तुम्ही वाटताना घेऊ शकता। सर्व मिक्स करून घेऊया। जर तुमच्याकडे उपवासाला आलं कोथिंबीर चालत असेल तर चटणी वाटताना तुम्ही त्याच्यामध्ये घेऊ शकता। ही चटणी आपण वाटीमध्ये काढून ठेवूया। याच्यामध्ये तुम्ही वाटताना 1 चमचा दही टाकू शकता। ही चटणी इडली बरोबर तुम्ही अशी खाऊ शकता किंवा हिला फोडणी देऊ शकता। चटणीला फोडणी देऊया। 1 चमचा साजूक तूप गरम करून घेतलंय। छोटा अर्धा चमचा जिरं टाकते। जिरं छान तडतडलंय, चटणीवर टाकूया। सर्व मिक्स करूया। साजूक तुपाच्या ऐवजी तुम्ही शेंगदाण्याचं तेलही वापरू शकता। इडली बरोबर खाण्यासाठी चटणी तयार झाली आहे। 10 मिनिटं झाली आहे। झाकण काढून बघूया। इडली छान फुगली आहे, छान झाली आहे इडली। आता मी गॅस बंद करते। थंड झाली की आपण ही इडली काढून घेऊया। इडली थंड झाली आहे, इडली काढून घेऊया। छान झाली इडली, छान टम्म फुगली आहे। अशाच पद्धतीने सर्व इडल्या मी काढून घेते। सर्व इडल्या मी काढून घेतल्या आहेत। छान झाल्यात इडल्या, दोन्ही बाजूनी छान झाल्यात। आतूनही सॉफ्ट झाल्यात। आपली उपवासाची इडली तयार झाली आहे। चटणी बरोबर सर्व करते। आपली उपवासाची इडली तयार झाली आहे। प्लेटमध्ये सर्व करूया। इडली बरोबर खाण्यासाठी उपवासाची चटणी। आपली उपवासाची इडली आणि चटणी तयार झाली आहे। उपवासाच्या दिवशी तेच पदार्थ खाऊन कंटाळा येतो, अशा वेळी आपण इडली चटणी बनवू शकतो। इडली चटणी हा पोटभरीचा प्रकार आहे। इडलीमध्ये जास्त तेला तुपाचा शेंगदाण्याचा वापर केलेला नाहीये। आपण याच्यामध्ये खायचा सोडा, इनो याचा वापर केल्यामुळे हे पीठ फर्मेंट करावे लागत नाही। त्याच्यामुळे इडली झटपट तयार होते। ही इडली सॉफ्ट होते, चवीलाही छान लागते। रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राइब करा।